त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलोय। खरं म्हणजे महेश हा प्रातिनिधिक हा घटना आम्ही याच्याकडे पाहतो। या राज्यातील पोलीस या राज्यकर्त्यांच्या हातचे कटपुतले झालेले आहेत। स्वतःच्या बुद्धीचा सत्सविवेक बुद्धीचा ते वापर करत नाहीत। या पोलीस खात्याला सुद्धा आदरणीय तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे। गंगाखेड या ठिकाणी काही कारण नसताना स्थानिक त्यांचं काय वाद राजकारण काय भानगडी असतील त्यातून एका चुकीच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून त्याला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुषपणे मारहाण केली गेली। त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलोय। खरं म्हणजे महेश हा प्रातिनिधिक हा घटना आम्ही याच्याकडे पाहतो। अशा घटना या राज्यामध्ये कोणत्या तरी जिल्ह्यात कोणत्या तरी तालुक्यात कोणत्या तरी गावात दररोज होतात। आमचा मेंढपाळ बांधव रानोमाळ भटकत असताना त्याला अमानुषपणे मारहाण केल्या जाते। आमच्या माय मावल्यांवर हात टाकला जातो आणि हे सर्रास होतंय। स्थानिक राजकारण स्थानिक प्रशासन याच्या दबावात येऊन पोलीस सुद्धा ज्याच्यावर अन्याय झाला ज्यानं मार खाल्ला त्याच्यावरच गुन्हे दाखल करतात। म्हणून आज महेशला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीनं अॅट्रॉसिटीचा आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे कसलाही तपास न करता चौकशी न करता कोणत्या दबावाला बळी पडून पोलिसांनी दाखल केले तो दबाव झुगारून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून ते खोटे गुन्हे तात्काळ वापस घ्यावेत। आमच्या भावावर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते वापस घेऊन त्याने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याने जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार रीतसर घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी हे सांगण्यासाठी पोलिसांना प्रशासनाला इथल्या हिटलर वृत्तीच्या राज्यकर्त्यांना हे सांगण्यासाठी इथं आलो होतो आम्ही की तुम्ही महेशला एकटं समजू नका धनगरांना कमजोर समजू नका। धनगर आता जागा झालाय त्यांच्या हक्क अधिकाराप्रती जागा झालाय त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाची चीड आता त्याला आली आहे आणि येणाऱ्या काळात असले हमले असला अन्यायाचा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही। कसं पाहता पोलीस स्टेशन मधून नेऊन मारहाण करण्यात आलेली आहे खूप गंभीर प्रकार आहे। आता पोलीस खात्यात मी काम केलंय त्याच्यामुळे पोलिसांचा सन्मान माझ्या मनामध्ये आहे। वर्दीचा एक भाग मी होतो आजही वर्दीविषयी प्रचंड आदर माझ्या मनामध्ये आहे। पण दुर्दैवानं या राज्यातील पोलीस या राज्यकर्त्यांच्या हातचे कटपुतले झालेले आहेत। स्वतःच्या बुद्धीचा सत्सविवेक बुद्धीचा ते वापर करत नाहीत। या पोलीस खात्याला सुद्धा आदरणीय तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे। प्रत्येक जिल्ह्याचा एसपी हा तुकाराम मुंढे सारखा साहेबांसारखा ज्यावेळेस येईल कुणाच्याही बापाला न भिणारा त्यावेळेस मला असं वाटतं की या गोरगरिबांचा होणारा अन्याय दूर होईल आणि सामान्य माणसाला न्याय मिळेल। महेशला मारहाण करताना पोलीसवाले त्या ठिकाणी होते व्हिडिओ करू नका असं सांगत होते। 4 पोलीसवाले उभा टाकून बघत होते मारहाण होताना आणि सगळा प्रकार झाल्याच्या नंतर एक कर्मचारी जातो आणि फॉर्मॅलिटी करून बाहेर येतो। कसं पाहताय पूर्ण सीसीटीव्ही मध्ये हे तुम्ही सांगितलं ही नवीन माहिती माझ्याकडे आहे। पोलीस ती घटना होत असताना मला दिसले नाही आणि ते जर असतील तर आम्ही आता एसपी साहेबांना भेटणार आहेत आणि त्यांना सांगणार आहे जर पोलीस या गुन्ह्यात सहभागी असतील आणि ते जर हा अन्याय होत असताना मूकदर्शक बनून पाहत असतील तर त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही चित्रीकरण काढण्याची मागणी करणार का? सीसीटीव्ही चित्रीकरण जे आहे समजा त्या वेळेचं तर ते आतमधलं तर ते बाहेर मागणी करणार निश्चितपणे आम्ही आता साहेबांनाही ते बोललो आणि परत बोलणार आहे की पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला जे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यांमध्ये जर या घटनेशी संबंधित काही संशयास्पद असेल तर त्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे। कारण हा एकट्या महेशचा हा विषय नाहीये तर राज्यभरात असं होतं आज जर महेशला न्याय मिळाला तर राज्यभरातला धनगर या घटनेकडे स्वतःला विक्टीम म्हणून पाहतोय स्वतःला या घटनेचा विक्टीम म्हणून पाहतोय। म्हणून जर महेशला न्याय मिळणं हे राज्यभरातील आमच्या अन्यायग्रस्त बांधवांसाठी फार गरजेचं आहे आणि तो न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष चालू आहे। ओबीसी नेते दिसले नाहीत म्हणून तुम्ही राग व्यक्त केला काय सांगाल? दुर्दैव आहे धनगर या ठिकाणी हिंदुत्वाच्या रथाला ओढायला धनगर हिंदुत्ववादी नेत्यांना मोठं करायला आमदार खासदार मंत्री करायला मुख्यमंत्री पंतप्रधान करायला धनगर ओबीसींचं गाडं वाढायला धनगर पण धनगरावर ज्यावेळेस अन्याय होतो
त्यावेळेस ना हिंदुत्ववादी संघटना पुढे येतात, ना ओबीसी संघटना पुढे येतात, ना हिंदुत्वाचे नेते पुढे येतात, ना ओबीसीचे नेते पुढे येतात. हे येणाऱ्या काळात मी प्रत्येक धनगराला जाऊन सांगणार आहे की तुमचं आपलं कोण परक कोण हे ओळखा, तुमचा मित्र कोण शत्रू कोण ओळखा. अरे हे सगळे धनगरांचा वापर करतात म्हणून मला यांच्याविषयी चिड आहे. इथल्या लोकप्रतिनिधीवर पण इथं आरोप होते, नेमकं काय सांगा? आता लोकप्रतिनिधी इथला काय कुठला काय सगळे सारखेचे एकाच माळीचे मणी आहेत. आता तुम्ही भाषण आपण सर्व बांधव होतात हे राग व्यक्त करत होते की हा पहिला खराब होता म्हणून हा आणला. अरे पहिलीला पोरं होत नव्हते याला आणलं, हे बी वांजोटं निघलं. आणि दुसरी आणली तर ती याच्यापेक्षा वांजोटी निघणार आहे. म्हणून आता धनगरांच्या पोरांनी निवडणुका लढल्या पाहिजे, धनगरांच्याच पोरांनी आमदार खासदार झालं पाहिजे, तेव्हा अन्याय दूर होईल.